विवाहितेच्या आत्महत्येनं सोलापूर हादरलं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी इथं विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। धनंजय मुंडेंवरील आरोपाप्रकरणी अंजली दमानिया यांची चौकशी। अंजली दमानिया यांची होणार या सगळ्या प्रकरणी आता चौकशी। एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना आमदारांच्या बैठकीत काल दादांच्या विरोधात उमटला सूर, सूत्रांकडून वृत्त। पुण्यात कायद्याचे 3-13 धानोरी पोलीस स्थानकात जवळच हाणामारी, पोलीस चौकीस कर्मचारी नसल्याची माहिती। कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या पोचली 4000वर। केरळमध्ये सर्वाधिक 1416 कोविड पेशंट, तर राज्यात 494 कोरोना बाधित। राज्य सरकारकडून वारकऱ्यांची निराशा, पालख्यांचं 20,000 रुपये अनुदान यंदा नाही। गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं अनुदान। मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5ही टोल माफ, 2029 पर्यंत टोल माफीचा कालावधी वाढवला। स्कूल बस आणि एसटीला ही सवलत, सरकारचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाची संधी हुकण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी वापरण्याची दाट चिन्ह, सूत्रांची माहिती। आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं उंचावला IPL 2025चा किताब। अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावा राखत दणदणीत विजय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।